ओके, आता कनेक्ट झालं सर. हा, ओके. हे तुम्हाला आयटम पे त्यांचं समजलं ना, ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही ना. नाही. हे सगळे तुम्ही ऍड करा. ओके. इथे तुमचं हे सेल प्राइस ही आता रिटेलची टाकलात की होलसेलची टाकलात? इथे सर काय करा माहित आहे, MRP तुमची वेगळी आहे परत काय. हे बेसवर आपण करायचं. हा, हे किलो वाईज किलो वाईजच होणार. 50 ग्रामचे एका किलो किती येणार? 4 येणार. 10 येणार. 10 किती येणार? 1000 ग्रॅम ना. हा, 1000 ग्रॅम. 50 ग्रॅमचे 1000 ग्रॅम म्हणजे 20 आहे. म्हणजे एका किलो 50 ग्रॅमचे 20 पॅक येणार. बरोबर ना. काय करावं लागणार तुम्हाला माहिती आहे. आणि विक्री तुमची तसंच करूया ना. आता विक्री दाखवणार कशी? किलो वाईज दाखवणार की कसं करणार? किलो वाईज, नग वाईज नको. नग वाईज नको, किलो वाईजच. मग इथं सर किलोचा रेट टाकायचा. किती येणार किलोचा रेट? 165 रुपये येणार. 166 रुपये. आणि MRP किती येणार त्याची? MRP येणार 230 रुपये. सर किलोचा रेट टाकायचा. परचेस पण तुमचा किलोचाच टाकायचा सर. आणि इथं तुमचं युनिट आहे ना, युनिट ते आपण लँग्वेज चेंज करूया. इथे किलो म्हणूया, कस्टमरला समजायला पण बरं. इंग्लिश हे मराठी हे नको टाक्या. चालते की मराठी किलोग्रॅम किंवा इंग्लिश पाहिजे तर इंग्लिश कसंही टाकू शकता. ओके. इथे तुमचं युनिट किलो पण आलेलं असणार. आम्रखंड 50 ग्राम किलो. ओके. परचेस किती टाकण्याची? परचेस का सेल प्राइस 100. MRP 230. आम्रखंड 50 ग्राम. हा, बस एवढं टाकायचं. अपडेट करायचं. हे तुम्हाला ना परचेस रेट पण तुमचा प्रॉपर टाकावं लागणार. तर तुमचं ते हे काय तुमचं ते प्रॉफिट अँड लॉस ह्याच्यावर साधारण किती टाकू सांगा? सरासरी हा, साधारण परचेस म्हणजे कुठली तुमची कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट. हा, 12 पर केजी. 12. ओके. बघा एवढं टाकलं. तुम्ही कसं देताय? पर केजीच सांगा. 15 गुणिले 20, 15 गुणिले 30, 230 येणार. पर ह्याची नका सांगू, पर केजीची. पर केजी आपण 166 केलं. MRP 230 झाली. हा, विक्रीची प्राइस झाली 184 घाला सेल प्राइस. बरोबर. रिटेलरची प्राइस साधारण सांगा एक थोडासा रेशो करून. 80 टाकू शकतो परचेस मध्ये. परचेसिंग प्राइस किलोला कॉस्ट हो किलोची 110 घाला. हा, असं 110. ओके, बस समजलं ना. आणि तुमची कॉस्ट झाली. हे मी डिस्ट्रीब्युटरला विक्रीचा रेट आणि MRP फायनल MRP. बस हे आता 250. जर ओपनिंग जर असतील तर आपल्याकडे अवेलेबल इथे टाकायचे. तुम्ही नसतील तर काय स्किप करायचे, अपडेट करायचा. हा प्रोडक्ट सेव्ह झाला. ओके. आता ओके केलं आपण. इथे बघा लगेच त्याचं अपडेट झालं. परचेस प्राइस म्हणजे कॉस्ट, सेल प्राइस, आता MRP. तर बापरे, बोला काय समजलं? काय समजलं? आता लगेच त्याला करणार नाही. आता आपल्याला त्याला कसं चालू करायचं हे फक्त त्याला सांगा कुठं जायचं. ओके. हे तुम्हाला एक समजलं.
ओके, तसं आता आपण हे तूप घेऊया सपोज. तूप राहून दुसरा काही सांगा प्रोडक्ट कोणता तरी. श्रीखंड घ्या. कोणतं घेऊ? श्रीखंड आता आपल्याकडे 50 ग्रॅम आहे, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम आणि दूध. त्यावेळी 100 ग्रॅम घेतलं. 100 ग्रॅम पण केजी प्रमाणात लागतंय ना. इथे तुमचं युनिट किलो येईल. 165. अशा आपण तुम्ही घालताना केजी व्हायचं घालणार आहे. बिलावर तुम्हाला हे कसं पाहिजे तुम्हाला ते तुम्ही मग म्हटलं नको, मग इथे त्याला अल्टरनेट युनिट टाकावं लागणार. जे मेन युनिट तुमचा किलो होणार आणि अल्टरनेट युनिट पीस होणार. ओके, आता सपोज हे 100 ग्रॅमचा प्रोडक्ट आहे. 1 किलो मध्ये 100 ग्रॅमची किती येणार सांगा? 100 ग्रॅमची 10 येणार. 10 येणार, बरोबर. मग इथे आपण अल्टरनेट युनिट 10 टाकायचे आणि इथे प्राइस पण पीसेस राहील. ओके, हे बघा श्रीखंड 100 ग्रॅमचा प्रोडक्ट आहे. 1 किलो मध्ये 10 पीस येणार. ओके, आता सांगा इथे तुमची कॉस्ट सांगा आणि हे सांगा तुमची. 165 रुपये कॉस्ट राहील. 165 रुपये कॉस्ट. सेल प्राइस म्हणजे डिस्ट्रीब्युटर प्राइस 120 रुपये डिस्ट्रीब्युटर प्राइस. एमआरपी हीच काढली ना आपण, 165 तिकडे आहे आणि आपली परचेस प्राइस 120 आहे. 165 आणि एमआरपी सांगा. ही 240. 240. ओके, बस एंटर मारा. ओपनिंग का असेल तर इथे टाकायचं किती किलो मध्ये. ओके, इथे किलो म्हणजे पहिलं मेन युनिट किलो येणार. अल्टरनेटिव्ह मध्ये 1 किलो मध्ये किती पीस येतात? 100 ग्रॅमचे. बस हे प्रॉब्लेम अपडेट झाला. आता तुमचा मगाचा प्रोडक्ट पण आपल्याला अपडेट करावा लागणार. तुमचा आम्रखंड आता हा प्रोडक्ट किती आहे? 50 ग्रॅमचा. तिथे अल्टरनेट युनिटला क्लिक करायचे. आता किती येणार सांगायचे? 50 ग्रॅमचे डबल होणार, 20 प्रोडक्ट होणार. म्हणजे पीस किती होणार? ते 20. जेव्हा 1 किलो मध्ये 20 पीस येणार याचे. इथे तुमचं अल्टरनेट युनिट आहे, सगळ्यांचं पीसेस येणार. रेट बरोबर सर टाकलेला. आता सपोज आपल्याला 200 ग्रॅमचा करायचा, 250. तुम्ही इथे येणार, इथे तुमचं प्रायमरी युनिट केजी येणार, किलो. अल्टरनेट युनिटला क्लिक करायचे, पीसेस आणि याचे किती येणार सांगा? 4 आहे ना. 4 तर 250 आहे ना, त्यामुळे 4 येणार. म्हणजे 1 किलो मध्ये किती नग भरतात ते इथे टाकायचं आहे फक्त हे करून. बरोबर, याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड होतो, हे पण मी तुम्हाला पाठवतो. इथे टाकायचे, इथे खाली अल्टरनेटिव्ह पीसेस येणार, प्राइसचे पीसेस, इथे फक्त किलो येणार. म्हणजे 1 किलो किती येतात ते टाकायचे. ओके करायचं. ओके, असंच मी बाकीच्या सगळ्यांना टाकायचं. सपोज तुमचा हा 50 ग्रॅम असेल, 50 ग्रॅमला तुम्ही इथे केजी करणार. मेन युनिट आपलं मोठं युनिट केजी, त्याच्या अल्टरनेट युनिट मध्ये पीसेस मध्ये आता 50 ग्रॅमचे इथे पण याचे पीस येणार. ओके, एंटर एंटर. इथे सेम. आता प्राइस सांगायचं तुमचे. परचेस किती होणार, सेल किती होणार आणि एमआरपी 165. परचेस आला 120. श्रीखंड 120. 120. तर 165. ओके, इथे का ओपनिंग सध्या का असेल तो टाकायचा, इथे अपडेट करायचं. या तुमचा प्रोडक्ट सेव्ह झाला. ओके सर, इथपर्यंत समजलं. बाकीचे प्रोडक्ट असेच सेव्ह करायचे आहेत तुम्हाला. आता इथे बघा प्रत्येकाची प्राइस दिसते बघा. हे तुमची कॉस्ट, ही सेल प्राइस, एमआरपी आणि किती स्टॉक सुरुवातीला भरला तो इथे. आता जेव्हा आता पुढच्या टॉपिकला कस्टमरचं बिल कसं बनवायचं ते. ओके सर, आता आपण पुढे जाऊया. परत तुम्हाला एकदा बंद करून चालू करायचं दाखवतो मध्ये. हे बघा, हे सॉफ्टवेअर आहे. क्लोज करताना वरून करायचं क्लोज आणि क्लोज करायचं. नंतर ईमेल बॅकअप सेट करून देतो, मेलला पण बॅकअप जाईल. क्लोज म्हटलं की सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक आपलं एक बॅकअप घेतो आणि लँग्वेज मात्र इंग्लिशच करून ठेवायची बॅकअप वगैरे घेताना आणि ओके करायचं. सॉफ्टवेअर तुमचं कंपनी येणार आपली, इथून क्लोज मारायचं. सॉफ्टवेअर क्लोज झालं.
बस ओपन करताना काय करायचं आहे बघा, समोर ऐकून आहे, डबल क्लिक करायचं आणि ओपन करायचं फक्त. ओके, ओपन झाले. इथे अपडेट विचारलं तर अपडेट करून घ्यायचं. आपण मी काय अपडेट म्हटलं की अपडेट म्हणायचं, पण नवीन जर का अपडेट आले ऑनलाईन ऑटोमॅटिक ते होणार. जर इंटरनेट कनेक्ट असेल तरच तुम्हाला दाखवणार सर ते ऑटोमॅटिक असं डाउनलोड होणार. ओके, इथे फिनिश करायचं. डबल ओपन झालं ते क्लोज करतो मी. ओके, ते कंटिन्यू बटनला क्लिक करा. इथे कंपनी आली, एंटर मारायची त्याला. इथे पासवर्ड आपल्याला तोच आहे 11. युजर आयडी पण पासवर्ड पण 1. लॉग इन करायचे. ओके, आता तुमचं लॉग इन झालं. इथे आयटम्स मध्ये तुमचे आयटम्स सगळे. ओके, मी आता क्लोज करतो. न्यू बटनला क्लिक करून तुम्ही नवीन ऍड करू शकता. बाकीच्या प्रोडक्टना सगळ्यांना तुम्हाला डबल क्लिक करून इथे अल्टरनेट युनिटला क्लिक करून इथे केजी, इथे मेन युनिट येणार तुमचं केजी, आणि ते अल्टरनेट आता इथे किती 100 ग्रॅमचा म्हणजे किती येणार सांगा, 1 किलो मध्ये 10 येणार. ओके, आणि इथे तुमचे पीस येणार. इथे रेट तुमचा टाका. याचा तर किती येणार सांगा, दही 100 ग्रॅम. दहीचा रेट कसा येणार पर केजी? 100 ग्रॅम हा रेट 1 किलोचाच टाकायचा आहे. 1 किलोचा 80 रुपये. तुमची खरेदी आहे. हो, परचेस रेट 80 रुपये टाका. हा, सेल रेट सांगा 90. MRP 100. बरोबर, लक्षात आलं नसेल तुमच्या. बस असं टाकायचं. इथे काय किलो असेल तर ओपनिंग अपडेट करायचा की तुमचा हा प्रोडक्ट ऍड झाला. ओके, इथे ओके केलात की सगळ्यांचे प्राइस अपडेट झालेला तुम्हाला इथेच असणार. लगेच तयार झाला बघा इथे. ओके, आता जाऊया आपण सेल बिलाकडे. जेव्हा तुम्ही कस्टमर बोला त्याच्यात काही शंका असेल नाही काही शंका. क्लिअर झालं तुम्हाला. ओके, सेल प्राइस, परचेस प्राइस, MRP तिने बाकी सगळं अपडेट समजलं. आता जर आपण नेक्स्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कस्टमरची बिलं बनवणार, इथेच ऑप्शन दिलेलं आहे सेल. सेलला यायचं, न्यू बटनला क्लिक करायचं. मागची जर बिलं बघायची आहे तर बाबा इथे सरळ डेट टाकायची. इथे सपोज मला 1/4 पासूनची बिलं बघायची आहे तर मी इथे येणार, एंटर मारणार. मारलेले बिलं सगळे इथे येणार. हे तुमचं मारलेलं आहे 12/3 बिल मारलेलं बघा. हा, त्यावेळी तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. इथे अपडेट करू शकता. प्रोडक्ट नको असेल तर डिलीट करू शकता. बिल नको असेल डिलीट करू शकता आणि वापस नवीन प्रिंट पण त्याची तुम्ही काढू शकता. हे त्यांच्या व्हॉट्सअपला जाणार काय नंबर? हा, हे त्यांच्या व्हॉट्सअपला जाणार डायरेक्ट शॉप. हे बघा, आता तुमचं काढून टाकतो मी. हे बिल फॉर्मॅट डायरेक्ट कस्टमरला जाणार. तुमच्या कवरती फुल लायसन वगैरे काय टाकायचं असेल ते सगळं तुम्हाला सेट करून देतो. FSI नंबर वगैरे सगळं टाकता येतं. समजलात? लोगो टाकतो येणार ना, लोगो, QR कोड सगळं टाकता येणार. बँक डिटेल सगळं टाकता येईल. असं परफेक्ट तुमचं हे येणार. काय बिल फॉर्मॅटचं बिल बघा. 100 नगाला 100 पीस आले. हा, 24 दर 55 दिला 1320 रुपये झालं. हे आता तुमचं एक म्हणजे जुनं बिल आहे तुमचं चुकणार. तुम्हाला त्याच्याप्रमाणे प्रॉपर एक बिल मारून दाखवतो. केजी प्रमाणे ते मारलं पाहिजे ना तुमच्या याच्याप्रमाणे. 501 हे आता डिलीट करून टाकलं जुनं बिल. आपण एक नवीन बिल मारूया. आता जे कन्व्हर्जन टाकलं ना त्याप्रमाणे. ओके, न्यू बटनला क्लिक करायची. तेव्हा कुठे आलं ते पण दाखवतो. तुम्हाला इंग्लिश पाहिजे असेल इंग्लिश, मराठी पाहिजे मराठी. सेलला यायचं, न्यू बटनला क्लिक करायची. जर तुम्हाला मराठी करायची आहे तर इथून तुम्ही लँग्वेज चेंज करणार. मी आता तुम्हाला ही ऑरेंजवाली घ्यायची, भगवीवाली. मी आता तुम्हाला इंग्लिशमध्ये दाखवतो. चालेल ना? चालतंय. ओके, इथं करंट डेट म्हणजे आजची डेट ऑटोमॅटिक घेणार सॉफ्टवेअर. एंटर मारायचा की इथे पार्टीचे नाव येतात बघा. नवीन ऍड करण्यासाठी प्लस बटनला क्लिक करायची. ते नवीन विंडो येणार क्रिएट अकाउंट, नवीन अकाउंट नेम. इथे तुमच्या कस्टमरचं नाव टाकायचं. मी आता माझ्याच नावाचं एंट्री मारून दाखवतो. नाव टाकायचं पूर्ण जे का बिलावर पाहिजे ते.
एंटर मारत यायचं. ओपनिंग बॅलन्स मध्ये त्याची मागील उधारी, सपोज त्याचे एक 10,000 रुपये बॅलन्स आहे तुमच्याकडे, तो तुम्ही टाकत जा. एंटर इथे त्याला काय तो तुम्हाला बिलावर त्या समोरच्या पार्टीचा ऍड्रेस पाहिजे तो टाकायचा. त्याच्यानंतर येतो त्याचा मोबाईल नंबर 30 12 ओके सर. इथे आहे बघा जीएसटी नंबर, पॅन कार्ड, आधार, तुम्हाला पाहिजे असेल तर इव्हन तुम्हाला जर त्या पार्टीचा फोटो घरी लावायचा आहे रेकॉर्ड फोटो पण घेऊ शकता. ओके बस सेव्ह बटनला क्लिक करा की कस्टमर तुमचा ऍड झाला. इतकं म्हणजे समजलं. कस्टमर सिलेक्ट करणार, एंटर मारणार, एंटर मारत द्या. बिल नंबर का ऑटोमॅटिकली जनरेट हो. एंटर मारत द्या. इथे आयटम लिस्टवर आलं बघा. इथे एंटर मारला की सगळे प्रोडक्ट आले बघा तुमचे. ओके प्रत्येकाचं तुम्हाला सगळे इथे सेल प्राइस आणि इथेच दिसतंय बघा. आता आम्रखंड आपण हा 166 रेट टाकलाय. एंटर मारणार. क्वांटिटी सोबत मी 2 किलो दिले. ओके त्याप्रमाणे 40 पीस ऑटोमॅटिक सॉफ्टवेअरने घेतले. रेट तुमचा 1 किलोचा ऑटोमॅटिक पडला. इथे तुम्ही किलो घ्यायचं आहे कारण केजी प्रमाणे आमची विक्री आहे. बस ऑटोमॅटिक घेणार. एंटर मारत द्या. आता हे तुमचं हे बरोबर आलंय का बघा. आलं. बस एंटर मारणार. आणि तुमचा आपण दही घेऊया. कोणता खबर 100 घ्या. ओके दही सोबत मी 10 किलो टाकलं. ओके एंटर ऑटोमॅटिक ते घेणार तिकडे रेट पर. आणि इथे पण तुम्ही पर केजीचा घ्यायचं आहे. एंटर मारत द्या. एंटर. दुसरा आपण कोणता घ्या भरलेला शिखर 100 165 रुपये आपण रेट भरलेला इथे दिसतो बघा तुम्हाला. एंटर मारलं. सपोज एक किती टाकू 10 किलो टाकलं. दही आपलं सेकंड टाकलं. पीस ऑटोमॅटिक घेणार पर केजी प्रमाणे. बस ऑटोमॅटिक सगळं करत जाणार. इथे खाली ऍड होतात बघा एका खाली एक खाली प्रत्येकाची अमाऊंट पण दिसते बघा. समजलं सर. इथे प्रोडक्ट त्याची क्वांटिटी मेन क्वांटिटी म्हणजे किलो आणि त्याचे पीस अल्टरनेट क्वांटिटी म्हणजे पीस सगळं दिसतंय बघा. रेट किती टाकलाय तो ऑटोमॅटिक रेट पडतो बघा. जो सेट केलाय तो आणि तुमचे टोटल इथे ऑटोमॅटिक होतं. प्लस एंटर मारला. सेकंड घेतलं सपोज आपण 50 ग्रॅममध्ये पण सपोज एक 2 किलो टाकले. ओके ऑटोमॅटिक 40 पीस घेणार. म्हणजे तुम्हाला किलो आणि त्याला द्यायला पीस पण बरे. इथे फक्त तुम्हाला किलोचं पर किलो प्रमाणे सिलेक्ट करायचं आहे बस. बाकी मी काही केलं नाही. एवढ्या प्रोडक्टचं बिल मारायला बघा बोलतं पण 2 मिनिटं झाले. 1 मिनिटाच्या सगळे ऍड झालं. सगळं कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर करणार. ओके सर. इथे आता सगळे ऍड झाले बघा. आता सपोज कधी काय होतं ह्याच्यातला प्रोडक्ट एखादा कस्टमर नको म्हणतो कॅन्सल होतो. मग इथे तुम्ही सिलेक्ट करायचा माऊस जो प्रोडक्ट नको आहे तो आणि कीबोर्डवरनं डिलीट बटन दाबायचं. तर प्रोडक्ट निघून जाणार. तिथेच परत तुम्हाला नवीन पाहिजे तर इथे तुम्ही नवीन ऍड करू शकता. किंवा ह्याची बाबा क्वांटिटी वाढवायची आहे 50 ग्रामची 2 किलो टाकलं त्याप्रमाणे 5 किलो ह्याला सिलेक्ट करायचं. ओके नवीन प्रोडक्ट असेल तर आपण काय सपोज इथे 2चे 5 करायचे ते पण तुम्ही करू शकता. ओके सर. त्याच्याप्रमाणे ऍड करायचे आणि फक्त सेव्ह बटनला क्लिक करायचे. बिल तुमचं सेव्ह झालं. ओके सेव्ह बटनला क्लिक केलं का सेव्ह झालं. इथे विचार प्रिंट काढायचे आहे. नको असेल तर न म्हणू शकतो. यस केलं का तुम्हाला इथे ही विंडो येणार. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअप जाणार. प्रिव्ह्यू व्हॉट्सअप इथे बिलाचा प्रिव्ह्यू द्यायचा. इथे प्रिव्ह्यू बघून तुम्ही डायरेक्ट इथून पण प्रिंट होऊ शकता. हे बघा सर परफेक्ट तुमचं बिल आलं बघा. इथे वरती तुमच्या शॉपचे डिटेल्स आले. फॉर्मचे डिटेल्स ॲड्रेस आला मोबाईल नंबर आला बिल डेट बिल नंबर. ओके इथे कस्टमरचे डिटेल्स आला. त्याचं नाव काय ॲड्रेस काय नंबर काय सगळं. बाकी तुम्ही खाली सगळे प्रोडक्ट डिटेल्स आता बघा. आम्रखंड 50 ग्रॅमचे 40 नग 2 किलो दिले आपण. मग इथे ऑटोमॅटिकच येतील. किती दिला 2 किलो पर केजीचा 160 रुपये. 160 प्रमाणे 2 किलोचे 332 रुपये झाले. नंतर तुमचे 100 ग्रॅम 10 किलो दिला आपण. ते 100 नग झाले 90 प्रमाणे 9 किलो. सेकंड 50 ग्रॅम आहेत 5 किलो दिला त्याचे 165 प्रमाणे 5 किलोचे 825 रुपये. बरोबर आहे. समजण्यासारखं तुम्हाला पण आहे समोरच्या कस्टमरला पण आहे. किती त्याला तो काउंट करता नग प्रमाणे करणार. आपला हिशोब तुमचं किलो प्रमाणे होणार. बरोबर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं बिलिंग करू शकता. बरोबर. आणि इथे सगळे टोटल वगैरे सगळे खाली येणार. टोटल काय असेल तुमचं नाव बँक डिटेल्स QR कोड सगळं पण टाकू शकतो. याच्यामध्ये लोगो पण लावू शकतो. इथे छोटा वर तुमचा जो लोगो आहे ना इथे टाकू शकतो छोटा. ओके सर. आता पुढे सांगा आता काय पाहिजे आपल्याला
हे झालं तुमचं बिलिंग पूर्ण हा पूर्ण आठवड्याचं महिन्याचं हा ते येस. मंथली असेल का आठवड्याचं करू? आता तुम्ही एक बिल मारून बघताय काय? कशाला कळालं? काय कळलं ना? त्याला नेणार की सगळं करून तयार करून. ओके, हे झालं बिलाचं. आता सपोज तुम्हाला हे बघा रिपोर्ट बघायचं, रिपोर्ट मध्ये यायचं. रिपोर्ट मध्ये इथे सेल समरी आहे बघा. इथे तुम्ही सेल समरी इथे यायचं सगळं. सेल रजिस्टर इथे डिटेल्स मध्ये जर आला, इथे डेट टाकायची. सपोज तुम्हाला इथे पुरा महिन्याची पाहिजे, पुरा महिन्याची डेट टाकायची. एंटर मारली सगळे तुमचे डिटेल्स येणार पूर्ण. हे तुम्ही पार्टी वाईज पूर्ण डिटेल्स इथे बघू शकता, किती सेल झाला, काय झालं पूर्ण. तसंच इथे सेलला जर आलात ना सर, इथे जरी तुम्ही पूर्ण एक डेट टाकला सपोज एका महिन्याची, आपण शॉर्टकट तुम्हाला दाखवून देऊ. इथे जरी आला टू अँड फ्रॉम मध्ये तर सगळ्या पार्टींची बिल येणार तुमची. ओके, टोटल तुमचं बघा इथे सगळ्याचा टोटल इथे दिसणार तुम्हाला. इथलं इथे टोटल किती बिल झाले बघा, महिन्याभरात तुम्ही 100 बिल झाले तर इथे दिसणार. कॅश मध्ये किती बनवणार, क्रेडिट मध्ये किती बनवलं, उधारी किती, सगळं आता एकच बिल बनवलं, त्यामुळे इथे तुम्हाला एकच दिसतंय. ओके, इथे पण बघू शकता तुम्ही. इथूनच तुम्ही त्याची स्लिप पण काढू शकता डायरेक्ट. असे बघा, म्हणजे तुमच्या टोटल महिन्याभरात कोणते प्रोडक्ट किती विकले त्याची पण लिस्ट आहे ना तुमच्यासोबत. लक्षात येत आहे? आता एकच एंट्री मारली, आता समजा अजून एक आपण एंट्री मारूया तर लक्षात येईल. सेल मध्ये आलो आपण, सपोज न्यू मध्ये गेलो, 25 तारखेची आपण एक एंट्री मारूया. हा पार्टी घेतो आपला, एंटर मारत आलो. हे टाका एक 4 किलो. श्रीखंड टाकूया 5 किलो. बिल मारायची प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्ट करायचं बरोबर आणि त्याचे किती किलो द्यायचे आहेत ते किलोज फक्त टाकायचं. बाकी सगळं कॅल्क्युलेशन सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक करणार. आणि ओके, सेव्ह केलं की त्याचं बिल सेव्ह झालं. अच्छा, ओके, हे आपण 21 तारीखचं आता बिल मारलंय, सेव्ह झालं आपलं. एस्केप केलं. आता पुन्हा जर सेलला आलात, इथे तुम्ही 1 तारखेपासून डेट टाकलात, एंटर तर इथे तुमची सगळी बिलं येणार. किती तारखेला टाकलेलं आहे सेव्ह झालं की नाही. मग असं आपण एक नवीन बिल मारूया, एंटर करूया. सपोज टाकले आपण 10 किलो प्रमाणे ऑटोमॅटिक ऍड होणार. हे चुकलं, रेट चुकीचा आला, रेट कम्प्लीट करावं लागणार तुम्हाला. लस्सीचं आपण केलं नाही, हा, त्यामुळे आम्रखंडचं आपण केलं 120 रुपये. हे 2 किलो टाकतो. नंतर मला श्रीखंड टाकूया. आणि दह्याचा प्रोडक्ट ओके, सेव्ह म्हटलं की तुमचं बिल सेव्ह झालं. ओके, प्रिंट काढायची असेल यस म्हणणार. तुमची आपण इथे प्री बघायचं असेल तर प्री बघू शकता. त्याप्रमाणे तुमचं ऑटोमॅटिक बिल प्रिंट होऊन येणार. ओके सर, हे झालं.
एस्केप करून मागे आलो, इथे ओके केला, इथे 8च्या दिवसाची सगळी बिलं पडलं ऑटोमॅटिक पडणार डेटवर. इथेच तुम्ही स्लिपला क्लिक केलं तर ऑटोमॅटिक तुमचे पूर्ण स्लिप म्हणजे त्या तारखेला कोणत्या पार्टीला व्हायचे टोटल किती. आता आंध्रखंडाचे टोटल 12 नग तुमचे सेल झाले म्हणजे ह्याला 2 गेले, ह्या पार्टीला 10 गेले. दह्याचे माझे टोटल इथे 10 5 15 गेले. म्हणजे तुम्हाला सगळं महिन्याची जर विक्री बघायची आहे इथेच तुम्हाला भेटणार. आलं लक्षात. महिन्याची आठवड्याची टोटल तुमचं आता सेकंड किती गेलं, दही किती गेलं, बाबा 15 किलो घेत जातोय माझं. म्हणजे तुम्हाला अंदाज पण येणार कोणत्या महिन्याला किती प्रोडक्ट माझं सेल होतंय ते. ओके सर. ओके सर. इथे ह्या बिलिंग विंडोवर तुम्हाला समजणार टोटल तुमचा सेल किती झाला ते पण समजणार इथे. प्लस तुम्हाला इथे रिपोर्ट्स मध्ये सगळे रिपोर्ट भेटतात. रिपोर्ट्स मध्ये यायचं, इथे सेल समरी मध्ये यायचं, इथे तुम्ही इथे बघा बिल वाईज प्रॉफिट ऑप्शन दिलेलं आहे. इथे यायचं, इथे डेट टाकायची कधीपासून कधीपर्यंत, ओके करायचं. तर त्या दिवसाची सगळी बिलं येणार इथे. 20 तारीख करूया, 20 तारीख इथे तिन्ही बिलं आलीत बघा. ओके का इथे तुम्हाला हे 3 बिलं झाले, पार्टी कोणी दिले, टोटल तुमचे सेल पण दिसतं. हे बघा हे टोटल सेल तुमचा हे 2000चं बिल होतं, हे 2880, हे 3000चं. ओके ह्याच्यात त्याची कॉस्ट सगळ्या प्रोडक्टची मिळून एवढी भरते. प्रॉफिट तुमचं एवढं आणि पर्सेंट मध्ये बघितलं तर एवढं. हे बघ हे तुमची कॉस्ट म्हणजे तुमची जी लागत आहे ती इथे येणार. म्हणजे जेवढं आता हे तुमचं 2057चं बिल आहे त्यात हे तुमची झाली परचेस सगळ्या जेवढे प्रोडक्टचा बिल आहेत त्याची सगळ्याची म्हणून त्याच्यामध्ये प्रॉफिट एवढं आणि पर्सेंट बघितलं तर 21% एवढे. आणि इथे टोटल येणार. टोटल परचेस कॉस्ट तुमची ही झाली, टोटल सेल हा झाला, ही तुमची प्रॉफिट 2176 प्रॉफिट झाला म्हणजे 26% तुमचं मंथली आठवड्याचा कसंही तुम्ही काढू शकता. फक्त तुम्हाला द्यायचं आहे, बिलं मारायचं आहे, हे सगळं रिपोर्ट सिंगल क्लिकवर सॉफ्टवेअर तुम्हाला जनरेट करून देणार. ओके सर. आणि सांगा पुढे सर. बँक एंट्री त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे. सेल मटेरियल कधी आपण पार्टी दिला तर इथे रिटेलची डीलर बनायचं, रिटेल काउंटरची त्याच्यासाठी पीएस ऑप्शन यूज होतो. इथे पण बिलच बनणार सेल बिलची. इथे पार्टी बिटे सिलेक्ट करायचा ऑप्शन नसतो, फक्त कॅश मध्ये बिल असतात ना, ऍड करायची आणि बिल मारत जायची. म्हणजे फास्ट सुपर बाजारला वगैरे रिटेल आउटलेट फक्त पार्टी बिटी विषय नाही, फक्त बिल बसत जाणार फास्ट बिलिंगसाठी कॉस्ट सिस्टीम म्हणतात त्याला. आणि तुम्हाला पार्टी वाईज डिस्ट्रीब्युटर बिलं इथे सेलच्या ऑप्शन मधून करावं लागणार. इथे तुम्ही पार्टी येणार, इथं तुम्हाला एखादा बारकोड करायचं आहे, ठीक आहे. बारकोड सर बारकोडचा विषय आहे बघा. बारकोड इथे जेव्हा आपण प्रोडक्ट हे बनवलेत ना तेव्हा बारकोड इथे बनवला बघा. ओके जेव्हा तुम्हाला एक प्रिंटर घ्यावा लागेल, आता प्रिंटर बारकोडचा घ्यावा लागणार. इथे आलो, इथे बारकोडचा ऑप्शन दिलेला आहे बघा. इथे ओके करायचं, इथे प्रोडक्ट येणार तुमचं, ज्याचे बारकोड काढायचं सिलेक्ट करायचा. इथे क्वांटिटी टाकायची, तुम्हाला किती पाहिजे, 5 पाहिजे, 10 पाहिजे, 50 पाहिजे. आणि इथे प्रिंटला यायचं.